जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ही समांतर तपास करणारी यंत्रणा जागृत होते। तपासाची चक्र वेगाने फिरतात आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देखील गजाआड व्हावं लागतं। 2024 ते 2025 या 1.5 वर्षाच्या कालावधीत या यंत्रणेनं खून, फसवणूक, मटका, जुगार, अंमली पदार्थ, खंडणी, जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी, चारचाकी चोरीचे गुन्हे तातडीनं उकल करून आजवर 2000 गुन्हेगारांना अटक करत कोट्यावधींचं साहित्य जप्त केलंय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कामगिरीचा बी न्यूजनं घेतलेला आढावा। जिल्ह्यात कुठंही खुनाचा प्रयत्न झाला, मारामारी झाली, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दरोडा, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे घडले की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं लगेच सक्रिय होतात। खबऱ्यांचं नेटवर्क ॲक्टिव्ह होतं। रात्रंदिवस तपास करून ही पथकं गुन्हेगारांची पाळंमुळं शोधून काढतात। त्यामुळंच गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गुन्हे प्रकटीकरणात पश्चिम महाराष्ट्रात आज मितीला आघाडीवर आहेत। 1.5 वर्षाच्या कालावधीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी 20 खून उघडकीला आणले, 59 आरोपींना अटक केली, त्यांच्याकडून 15,85,000ची रोकड, दागदागिने असं साहित्य जप्त केलं। खुनाचा प्रयत्न केलेल्या 5 घटनांमध्ये 13 जणांना अटक केली। जबरी चोरीच्या 26 घटनांमध्ये 29 आरोपींना अटक केली, त्यांच्याकडून 25,911 रुपये जप्त केले। घरफोडीच्या 107 घटना घडल्या, त्यामध्ये 49 आरोपींना अटक केली। सराईत चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानं नागरिकांचं चोरीला गेलेलं सोनं, चांदी, रोख रक्कम आणि मौल्यवान प्रापंचिक वस्तू असं 2,85,60,000 रुपयांचं साहित्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जप्त केलंय। त्यामध्ये जे मालाविरुद्धचे गुन्हे घडतात किंवा त्यामध्ये जे सिरियस गंभीर गुन्हे देखील जे असतात, त्यामध्ये जिल्ह्याचे सर्व पोलीस स्टेशनच्या बरोबर स्थानिक गुन्हे शाखा ही समांतर तपास करत असते। स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत असताना सन 2024 पासून आजतागायत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळालेले आहे। त्यामध्ये खुनाचे 20 गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणलेले आहेत। खुनाचे गुन्हे अत्यंत किचकट, गंभीर व क्लिष्ट स्वरूपाचे होते। असे 20 वेगवेगळे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणलेले आहेत। त्यामध्ये खुनाचा प्रयत्न 5, फसवणुकीचे 4 गुन्हे, खंडणीचे 4 गुन्हे उघडकीस आणून खंडणीच्या 4 गुन्ह्यामध्ये 10 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ 3,06,00,000 इतका रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे। तसेच दरोड्याचा एक गुन्हा जो इलेक्शन काळात घडलेला होता, अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता, त्यामध्ये देखील तो गुन्हा देखील उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। त्यामध्ये जवळजवळ 55 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात दुचाकी आणि चारचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। त्या अनुषंगानं या पथकातील कर्मचाऱ्यांनी दुचाकी चोरीचे 143 गुन्हे उघडकीस आणून 41 जणांना अटक केली, तर 65,23,000 रुपयांचं साहित्य जप्त केलं। चारचाकी वाहन चोरीचे 13 गुन्हे उघडकीस आले, त्यामध्ये 15 संशयितांना अटक केली, त्यांच्याकडून 64,45,000चं साहित्य जप्त केलं। अंमली पदार्थ विक्रीचे 28 गुन्हे उघडकीस आले, त्यामध्ये 51 जणांना अटक केली, तर 1,21,85,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात या पथकाला यश आलं। गुटख्यावर कारवाई करून 41 गुन्हे उघडकीला आणत 46 जणांना अटक केली, तसंच 72,06,341 रुपयांचं साहित्य जप्त केलं। भांडण, मारामारीमध्ये वापरली गेलेली पिस्तूल, तलवारी, एडके यांसारखी 25,05,000 रुपयांची शस्त्र जप्त केली। 17 गुन्हे उघडकीस आणून 29 जणांना अटक केली। जुगाराच्या 718 गुन्ह्यांमध्ये 1,629 जणांना अटक केली, त्यामध्ये 82,15,000 रुपयांचं साहित्य जप्त केलं, तर दारू तस्करी आणि साठा करणारे 489 गुन्हे उघडकीस आणून 527 जणांना अटक केली, त्यातील 1,71,25,000 रुपयांचं साहित्य जप्त केलं। एकंदरीतच 1.5 वर्षाच्या कारकिर्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अनेक गुन्हे उघडकीस आणून कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम चोखपणे बजावलंय। या 1.5 वर्षाच्या कालावधीत या पथकानं गुन्हे उघडकीस आणण्यात पश्चिम महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावलाय। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद वनगुत्ते।